एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जोडपं होतं। दोघांचा संसार सुखात सुरू झाला होता आणि लग्नाला फक्त 1च वर्ष झालेलं होतं। पण मात्र लग्नानंतर तो जो नवरा आहे त्याला दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि तो बाहेर जाऊन दारू पित होता। मग दारू पिऊन यायचा, घरी आल्यानंतर तसाच झोपी जायचा, कधी बाहेर गेल्यावर वादविवाद सुद्धा व्हायचा। म्हणून त्याची जी बायको आहे ती थोडी समजदार होती आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणायची की तुम्ही बाहेरून दारू पिऊन आल्यापेक्षा एक काम करत जा, घरी आल्यावरच दारू पित जा आणि निवांत झोपत जा। आता बायकोचा सल्ला नवऱ्याला आवडला आणि मग त्यानं आता घरीच दारू आणून प्यायला सुरुवात केली। पण मात्र जेव्हा तो घरी दारू आणून प्यायचा तेव्हा त्याची बायको त्याला साथ द्यायची, भांडणं करत नव्हती, तंडणं करत नव्हती, म्हणजे एकदम मित्रासारखी त्याच्यासोबत राहायची आणि त्याला सगळं काही करून द्यायची, आणून द्यायची। मग आता त्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये मज्जा वाटू लागली। पण मात्र मग तो जो नवरा आहे तो काही त्याच्या कामानिमित्त जेव्हा घराबाहेर जायचा तेव्हा त्याच्या दारूच्या बाटल्या घरी ठेवलेल्या असायच्या। मग एक दिवस त्याच्या बायकोनं नवरा ज्या पद्धतीनं दारू पितोय त्या पद्धतीनं तिनं सुद्धा ती दारू पिऊन पाहायचं ठरवलं आणि अगदी थोडी दारू पिऊन पाहिली। सुरुवातीला ती कडू लागली तिला, पण मात्र तिला एकदा नशा आल्यानंतर तिला थोडं मस्त वाटू लागलं आणि मग ती आता नवऱ्याची दारू लपून लपून पिऊ लागली। जेव्हा नवऱ्याला समजलं की त्याच्या बाटल्या कस काय रिकाम्या व्हायल्यात, जाताना एवढी होती आल्यावर एवढी राहिली, तेव्हा त्याला त्याच्या बायकोवर संशय आला। पण मात्र त्याच्या बायकोनं खुशी त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। तेव्हा मात्र नवरासुद्धा नाराज झाला नाही आणि त्याच्या बायकोला सुद्धा दारू आवडते हे त्याला जेव्हा समजलं तेव्हा तो सुद्धा खुश झाला। मग इथून पुढे आता दोघं सुद्धा एक सोबत बसून दारू पिऊ लागले आणि मग मस्त एन्जॉय करू लागले। मग एक दिवस अशाच पद्धतीनं दोघं जण सोबत दारू प्यायला बसले आणि दारू प्यायला बसल्यानंतर एकमेकांची मागणी वाढत गेली आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील जे आग्रा आहे, ज्या ठिकाणी ताजमहल आहे त्या ठिकाणी राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं। या दोघांचं लग्न 2023 मध्ये झालेलं होतं आणि लग्नाला 1च वर्ष झाल्यामुळं नवरा बायकोचा सुखाचा संसार सुरू झालेला होता। आता काही जणांना वाटेल काय दुसऱ्या राज्यातल्या गोष्टी सांगता, दुसरीकडच्या सांगता, पण मात्र या गोष्टीमध्ये घटनेमध्ये जे काही घडलंय त्याची माहिती आपल्याला असायला हवी। आपण सुद्धा त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, सावधान झालं पाहिजे, ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा केवळ हाच उद्देश आहे। आता ज्या पद्धतीने या दोघांचं लग्न 2023 मध्ये झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू झालेला होता, पण मात्र तो जो नवरा होता तो जरा दारुडा होता, म्हणजे त्याला दारूचं व्यसन लागलेलं होतं। म्हणजे तो प्रोफेशनल पद्धतीचा दारुडा होता की दारू कशी प्यायची, कुठं प्यायची, बारमध्ये प्यायची, घरी आणून प्यायची, अशा पद्धतीचा होता। तो दारू पिऊन घरी येत होता, भांडणं करीत नव्हता, पण घरी आला की सनाट झोपी जायचा। मग त्या बायकोला वाटायचं की बाबा हे दारू पिऊन आलं की सनाट झोपतं, तिला बोलत नाही, काही नाही। म्हणून ती जी महिला आहे तिने तिच्या नवऱ्याला सल्ला दिला की तुम्ही तिकडून पिऊन आल्यापेक्षा एक काम करा, घरीच आणून पीत जा आणि मग त्यामुळं तुम बोलता येईल, काहीतरी चर्चा होईल, म्हणून तिनं त्याच्या नवऱ्याला तसा सल्ला दिला। आता ते दिलेला सल्ला नवऱ्यानं सुद्धा मान्य केला, त्याला उलट जास्त आनंद झाला आणि मग त्याला जी दारू आवडते त्यानं ती बॉटल त्याच्या घरीच आणून ठेवल्या आणि मग घरीच थोडी प्यायचा, झोपी जायचा, पिता पिता तिला गप्पा मारायचा, तिला मस्त वाटू लागलं। अशा पद्धतीने या दोघांचं नातं सुरळीतपणे चालू झालेलं होतं। पण मात्र त्याला नोकरीनिमित्त दिवसभर कामावर जावं लागायचं आणि जेव्हा तो कामाला जायचा तेव्हा त्याची बायको त्याचीच असणारी जी दारू आहे ती टेस्ट करून बघायची, म्हणजे थोडी थोडी पिऊन बघायची। सुरुवातीला थोडा ते कडू बिडू काहीतरी लागलं, पण नंतर तिला त्यामध्ये मज्जा वाटू लागली, आनंद वाटू लागला, म्हणून तिला सुद्धा आता दारूची चटक लागलेली होती। पण जेव्हा घरी नवरा नसायचा तेव्हा तिला तसं करायची। मग तिच्या नवऱ्याला संशय आला की त्याच्या बाटल्या रिकाम्या कस का व्हायल्यात, म्हणजे जाताना अर्धी होती, येता संध्याकाळी पाहिलं तर थोडी कमी झाली, असं त्याला अंदाज आल्यामुळे त्यानं त्याच्या बायकोला विचारलं। तेव्हा बायकोनं जे प्रकरण तिनं केलंय ते सांगितलं।
सांगितलं. मग आता तिला सुद्धा आवडते, मग ते म्हणे तू आधीच सांगायचं तुला आवडते म्हणून, मग तुझ्यासाठी सुद्धा आणली असते. अशा दोघांमध्ये मित्रासारखी चर्चा झाली आणि मग आता दोघांनी सोबत बसूनच दारू प्यायला सुरुवात केली. मग आता दोघांनी सोबत बसून दारू प्यायला सुरुवात केली. काही दिवस अशा पद्धतीनं चाललं, म्हणजे काय दररोजच पित नव्हते ते, हप्त्यातून एखाद्या दिवस जेव्हा त्यांचं मन व्हायचं तेव्हा ते सोबत बसून दारू प्यायचे. मग त्याच पद्धतीनं एक दिवस दोघा जणांनी सोबत दारू बसून पिली आणि आता त्या महिलेला दारूसोबत हुक्क्याची सुद्धा सवय लागलेली होती. आता हुक्क्याची सवय कशी लागली, काय लागली हे त्या बातमीमध्ये मेन्शन केलेलं नाही, पण तिला दारू पिताना आता हुक्कासुद्धा वाटू लागायचा. तर नवऱ्याला दारूसोबत सिगरेट ओढू वाटायची. मग आता नवरा सिगरेट वाढायचा आहे म्हणून ही टी व्हीमध्ये पाहून, मोबाईलमध्ये पाहून, कुठं पाहून, काही पाहून म्हणा, पण तिलासुद्धा हुक्का ओढू वाटू लागला. मग ती तिच्या नवऱ्याला म्हणे की तुम्ही सिगरेट वाढतायत, मला हुक्का वाढायचा आहे. ते म्हणे हुक्का आता इथं काय भेटत नाही, मी का आणून देत नाही. मग अशा पद्धतीनं तिनं हुक्का मागितला म्हणून नवरा बायकोमध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर भांडणात झालं. भांडण एवढ्या प्रमाणात वाढलं की हे प्रकरण रात्रभर त्या ठिकाणी संपूर्ण गदारोळ झाला दोघांमध्ये. मग एवढं प्रकरण वाढलं की ती महिला थेट नवऱ्याला सोडून तिच्या माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर तिकडंच राहिली. आता नवरासुद्धा तिला काय माहेरी आणायला गेला नाही. बघता बघता 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 2 महिने गेले, तरीसुद्धा ती महिला माहेरून घरी वापस आली नाही. मग जेव्हा त्या महिलेच्या घरच्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा मात्र त्या महिलेनं सांगितलं की तिचा नवरा तिला दारू पिऊन मारहाण करतो आणि मारहाण करून त्यानं तिला इथं आणून घातलेलं आहे. जेव्हा तिच्या नवऱ्याला विचारण्यात आलं तेव्हा नवऱ्याने सांगितलं की तिलासुद्धा दारू प्यायची सवय आहे आणि ती दारू पिल्यावर हुक्का मारते आणि मग मला शिवीगाळ करते, भांडणं करते, तणणं करते आणि ती आता रोजच दारू मागते, असं नवऱ्याने सांगितलं. मग सासू सासरकडच्या मंडळींनी, या दोघांच्या घरच्यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनी कोणाचंही ऐकलं नाही. मग त्यांचं हे जे प्रकरण आहे ते गेलं केंद्रीय कुटुंब समुपदेशक कार्यालयाकडं. केंद्रीय कुटुंब समुपदेशक कार्यालय, या कार्यालयाकडे या दोघांचं प्रकरण गेलं. त्या कार्यालयाचे जे कौटुंबिक समुपदेशक केंद्राचे समुपदेशक आहेत डॉक्टर सतीश खिरवार यांनी त्या दोघांनाही समजून सांगितलं की बाबा दारू काही आरोग्यासाठी चांगली नाही, तुम्ही अशा पद्धतीनं सोबत बसून पिता आणि धिंगाणा घालता, वाद करता, हे काही योग्य नाही. इथून पुढं तुमच्या येणाऱ्या पिढ्या याच्यामधून काय बोध घेतील, त्यांच्यावर काय परिणाम होतील, असं डॉक्टर सतीश खिरवार यांनी समजून सांगितल्यानंतर त्या दोघांवर आता थोडाफार परिणाम झाला आहे. इथून पुढं ते तसं करणार नाहीत असं वचन सध्या तरी त्यांनी डॉक्टरांना दिलेलं आहे. बघा समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडतंय, लोक काय करतील काय नाही याचा सुद्धा नियम राहिलेला नाही. नेमकं लोकांना कशी सवय लागन, कोण कसं काय करील हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. पण मात्र आता इथं नेमकी चूक कोणाची आहे? नवऱ्यानं घरी दारू पिणं ही चूक आहे का बाहेरून पिऊन येणं घेऊन चूक आहे? म्हणजे त्यांना पहिलाच नव्हती पाहिजे, पहिली गोष्ट त्याचा सुखाचा संसार करायला पाहिजे होता तर. पण मात्र आता बायकोला सुद्धा त्याच्यामुळे सवय लागली होती. त्यामुळे या दोन्ही या प्रकरणामध्ये दोघांपैकी सगळ्यात मोठा जबाबदार किंवा गुन्हेगार म्हणजे चूक करणारा व्यक्ती कोण आहे? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो.